नमस्कार, तुमचं अंकिता किचन डायरीमध्ये स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत 1 किलोचा केक कसा बनवायचा। तर चला पाहूयात। पहिले आपण पाहणार आहोत व्हिप क्रीम कसे तयार करायचे। तर मी इथे ट्रोपोलाइट कंपनीचे व्हिप क्रीम घेतलेले आहे। तुम्ही कोणत्याही ब्रँडचे घेऊ शकतात। तर मी इथे साधारणतः 2 मोठी वाटी व्हिप क्रीम घेतलेले आहे। तर व्हिप क्रीम हे थंडच असावं, पण त्यात बर्फाचे गोळे नसावे, म्हणजे बर्फ नसावा, ते अगदी पाण्यासारखं फ्लोई असावं। तर मी इथे एक थोडंसं 5-10 मिनटं रूम टेम्परेचरवर बाहेर काढून घेतलं होतं व्हिप क्रीमला। तर आता तुम्ही पाहू शकतात व्हिप क्रीम थंडही आहे, पण ते अगदी पाण्यासारखं पातळही झालेलं आहे। तर त्यात कोणतेही लम्स नसावे, जे लम्स असले तर व्हिप क्रीम हे बनत नाही। तर आता मी साधारणतः इथे 3 ते 4 थेंब व्हॅनिला इसेन्स टाकून घेतलेले आहे। तुम्ही तुम्हाला ज्या फ्लेवरचा केक बनवायचा आहे त्या फ्लेवरचं तुम्ही इसेन्स टाकू शकतात। यात ऑलरेडी शुगर ॲडेड असते, त्यामुळे तुम्ही साखर टाकायची गरज नाही आहे। तर मी ते सुरुवातीला 3 ते 4 मिनटं 0 to 1 या कन्सिस्टन्सीवर मी बीट करून घेतलेलं आहे क्रीमला। त्यानंतर 3 ते 4 मिनटानंतर मी हाय स्पीडवर याला बीट करून घेतलेलं आहे। तर तुम्ही पाहू शकतात 5 ते 6 मिनटात आपलं क्रीम रेडी झालं आहे। अगदी परफेक्ट क्रीम झालं आहे का नाही हे कसं ओळखण्यासाठी जेव्हा ह्या बीटरला क्रीम चिटकत नाही आणि त्याचे असे पीक्स निघतात, तेव्हा आपलं क्रीम रेडी झालं आहे असं समजायचं। आणि व्हिप क्रीम आपलं नीट फेटलं गेलं आहे का नाही ते चेक करण्यासाठी ही पातेली उलटी करून पाहिजे 10 सेकंदासाठी। व्हिप क्रीम खाली नाही पडलं तर ते समजून घ्यायचं की आपलं व्हिप क्रीम रेडी आहे। तर आता इथे स्पॉन्ज बनवण्यासाठी मी प्रीमिक्सच यूज करते। तुम्ही मैद्यापासूनही स्पॉन्ज बनवू शकतात, पण मला थोडी घाई असल्यामुळे मी प्रीमिक्सच यूज केलेलं आहे। इथे 1 किलोच्या प्रमाणात मी प्रीमिक्स आणलं होतं मार्केटून। हे पिलबेरी कंपनीचं होतं, तर तुम्ही कोणत्याही ब्रँडचं घेऊ शकतात। तर मी इथे साधारणतः अंदाजे पाणी टाकले। तर आपल्याला एक साथ पाणी नाही टाकून घ्यायचे, हळूहळू कन्सिस्टन्सी त्याची चेक करत पाणी टाकायचं यात। आणि एकही यात कोणतेही लम्प्स किंवा कोणतेही गाठी नाही असल्या पाहिजे। तर तसं छान फेटून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकतात की म्हणजे असं जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, अशा कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे प्रीमिक्सचं बॅटर बनवायचं आहे। त्यात मी साधारणतः 1 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आणि 3 ते 4 ड्रॉप व्हॅनिला इसेन्स टाकून घेतलं आहे आणि हे चांगलं मिक्स करायचं आहे। आता इथे मी एक केक टीन घेतला आहे। तर मी राऊंड शेपचा घेतलेला आहे। तर आता ह्या टीनला छानपैकी तुम्ही बटर किंवा तेल लावू शकता। तर मी इथे तेल लावून घेतलं आहे। चारही बाजूंनी कडेला चांगलं तेल लावून घ्यायचं आहे। तुम्ही बटर पेपरचा यूज करू शकता, पण माझ्याकडे बटर पेपर नव्हता, त्यामुळे तेल आणि मैद्याचा वापर करते। तर इथे मी मैदा टाकून घेतला आहे आणि चारही बाजूंनी टीनला पसरवून घेते, त्यामुळे आपला केक चिटकत नाही टीनला आणि छान इझिली निघतो टीनमधून। तर आता इथे मी आपलं बॅटर टाकून घेते टीनमध्ये। आणि जेव्हा आपण हे बॅटर बनवत असतो तेव्हाच ओव्हन जो असतो आपला प्रीहीटला लावून घ्यायचा असतो 5 मिनटासाठी, त्यामुळे छान तो गरम होतो आणि आपला केक लवकर फर्मेंट व्हायला किंवा तुम्ही बेक व्हायला मदत होते। इथे मी 180 डिग्री सेल्सिअसवर टेम्परेचर ठेवले ओव्हनचं आणि एक साधारणतः 30 ते 35 मिनटं हा केक मी बेक करून घेणार आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता आपला केक छान चारही बाजूंनी फुललेला आहे आणि छान फ्लफी झालेला आहे। तर केकला चेक करण्यासाठी कच्चा आहे का शिजलेला आहे त्यामध्ये एक लांब काठी टाकायची आहे, जी काडी टाकायची आहे। तर बॅटर ह्या काडीला नाही चिटकलं तर समजायचं की आपला केक चारही बाजूंनी छान शिजलेला आहे आणि बॅटर जर काडीला चिटकून आलं तर समजायचं थोडासा आपला कच्चा आहे केक। तर परत एक 5 मिनटासाठी बेक करायला ठेवायचं आहे। आणि केकला थंड होण्यासाठी त्याच्यावर झाकणी नाही ठेवायची, अशी जाळी ठेवायची आहे, त्यामुळे केक लवकर थंड व्हायला मदत होते आणि त्याला पाणीही नाही सुटत। तर आता इथे शुगर सिरप बनवते केकला एक मॉइस्ट करण्यासाठी। तर इथे साधारणतः अर्धा वाटी मी साखर घेतलेली आहे आणि 1 वाटी मी पाणी घेतलं आहे। तर शुगर सिरप बनवताना 1:2 हेच रेशिओ वापरायचे आपल्याला, पाणी आणि साखरेचं। तर यात फ्लेवरिंगसाठी मी माझा चॉकलेट केक आहे, त्यामुळे मी चॉकलेट सिरपचे 3 ते 4
ड्रॉप्स टाकून घेतले ह्या पाण्यामध्ये, त्यामुळे आपल्या पाण्याला फ्लेवरिंग येते आणि आपला केक चांगला टेस्टी होतो. तर इथे मी थोडं चॉकलेटचं डेकोरेशन करण्याचा प्रयत्न केला आहे. तर इथे मी एक डार्क चॉकलेट कंपाऊंड मी मेल्ट करून घेतलं होतं आणि त्याला चांगलं एका तर आता इथे मी एक चॉकलेट डेकोरेशनचा थोडासा काहीतरी प्रकार करून बघितला होता. तर मी पण पहिल्यांदाच केला आहे, पण जमला तो मला चांगला. तर मी इथे डार्क चॉकलेट कंपाऊंड जे असतं ते इझिली तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जाईल. तर त्याला मी डार्क चॉकलेटला वितळून घेतलं होतं आणि ते एका कागदावर पसरवून घेतलेलं आणि त्यानंतर एक 3 मिनटं मी फ्रीजमध्ये ठेवलं आणि त्यानंतर बाहेर काढल्यानंतर छान चॉकलेट सेट झालं होतं. त्याला असे कट्स मारले आणि त्या नोझलच्या साह्याने त्याला मधून होल करून घेतलेलं आणि आपलं असं पाहू शकतात तुम्ही की आपलं थोडं केकवरती लावण्यासाठी चॉकलेट डेकोरेशन रेडी आहे. इथे मी चॉकलेट गनाश बनवते. तर आपला चॉकलेट केक असल्यामुळे चॉकलेट गनाश हे मध्ये व्हिपक्रीमसोबत मी टाकणार आहे. तर इथे मी साधारणतः 1 वाटी डार्क चॉकलेट घेतलेले, त्याचे असे तुकडे करून घेतले आणि त्यावर अर्धा वाटी मी गरम केलेलं व्हिपक्रीम टाकलेलं आहे. तुम्ही दूधही टाकू शकतात, पण दुधाचा लवकर खराब होतो हे गनाश आणि त्या दिवशीच तो केक खावा लागतो. दुसऱ्या दिवशी आपल्याला नाही खाता येत, कारण दूध टाकले असल्यामुळे त्याची शेल्फ लाईफ कमी होते. तर इथे मी छान हे गरम केलेलं व्हिपक्रीम टाकून घेतले आणि चांगलं फेटून घेते. त्यात कोणतेही लम्स नाही राहिले पाहिजे आणि ह्या गणाशला जेवढं चांगलं जितक्या वेळ फेटाल तितकी त्या गणाशला शाईन येते. तर तुम्ही यात शाईनसाठी बटरही टाकू शकतात, पण मला बटरचा एवढा टेस्ट आवडत नाही, त्यामुळे मी बटर नाही टाकलेले. तर मी इथे चांगलं फेटून घेतलं आहे, त्यामुळे चॉकलेट गनाशला एक चांगली शाईन येते आणि दिसायलाही छान येतं ते. तुम्ही पाहू शकतात गणाश चांगलं फेटलं गेलं आहे आणि छान कन्सिस्टन्सीचं झालेलं होतं. तर इथे आता मी केक डिमोल्ड करते टीनपासून. तर मी फक्त एक साईडला चाकूने आजूबाजूने ते वेजेस मोकळे करून घेतलेले होते. तर आपला केक इझिली निघून गेलेला आहे टीनपासून, कारण आपला केक चांगला शिजला पण आहे आणि चारी बाजूंनी आपण तेल आणि मैदा लावला असल्यामुळे इझिली निघाला पण. तर तुम्ही पाहू शकता किती छान जाळी आली आहे आणि नरमही बनला आहे आपला केक. इथे मी राऊंड शेपचा केक बोर्ड आणलेला होता, त्यावर थोडंसं व्हिपक्रीम लावून घ्यायचं आहे, त्यामुळे आपला जो बेस आहे तो हलणार नाही आणि केक बोर्डला चिटकून राहील. त्यामुळे आपल्याला जे आयसिंग करायचं आहे, जी सजावट करायची केकची, त्यामुळे सोपं होतं आणि केक हलत नाही. तर आता मी इथे 2 कट मारून घेतले, कारण मला ह्या केकचे 3 भाग हवे, 3 लेयर्स हवे. तर इथे मी एक धागा घेतलेला आहे आणि जिथे कट मारला आहे तिथून हा धागा पसवून त्याचा असा ओढून घेतला आहे आणि क्रॉस कटने कट करून घेतला आहे. तर असे तुम्ही पाहू शकतात इव्हनली केक कट झाला आहे. तर आता मी शुगर सिरप टाकून घेते. इथे मी एका छोट्या बॉटलला त्याच्या झाकणावरती 3 ते 4 असे छिद्रे पाडून घेतलेले आणि त्याने पोर करते, त्यामुळे समप्रमाणात केकला आपलं शुगर सिरप लावलं जातं. आता इथे मी व्हिपक्रीमची एक कोट करते. व्हिपक्रीम टाकून घेतल्यानंतर त्याला छान पसरवून घेते चारी बाजूंनी. आता त्यावरती मी इथे आपलं चॉकलेट गनाश टाकलेलं आहे. चॉकलेट गनाशलाही छान चारी बाजूंनी पसरवून घेते
आणि आता हे थोडेसे चॉकलेटचे चंक्स टाकते, त्यामुळे जे आपल्याला जेव्हा खातो आपण तेव्हा ते तोंडात येतं ते चांगले लागतात चॉकलेटचे चंक्स. तर आता सेम प्रोसेस मी दुसऱ्या लेअरसोबत पण करते. व्हिप क्रीम टाकून घेते आणि चारी बाजूंनी छान स्प्रेड करून घेते आणि त्यावर गनाश टाकलं आहे, चॉकलेट गनाश, तेही छान पसरवून घेतलं आहे चारी बाजूंनी. आणि आता त्यावर चॉकलेट चंक्स टाकलेले. तुम्ही चॉको चिपही टाकू शकतात, पण माझ्याकडे चॉको चिप्स नसल्यामुळे मी चॉकलेटचे चंक्स टाकलेले. आता हे लास्ट लेअरचं आपण कोटिंग करायचं आहे. तर वरचा भाग हा खालून ठेवायचा आहे केकचा, त्यामुळे जी वरची लेअर ती समप्रमाणात आपल्याला एकसारखी लेअरिंग होते व्हिप क्रीमची. तर इथे आधी व्हिप क्रीम नाही टाकायचं आहे, आधी गनाश टाकून घ्यायचं आहे आणि त्यावरती व्हिप क्रीम टाकायचं आहे, कारण व्हिप क्रीमची लेअरिंग ही शेवटी करणार आहे आणि ती लेअरिंग पूर्ण केकसाठी असणार आहे. तर इथे मी वरच्या भागाची आधी लेअरिंग करून घेते व्हिप क्रीमची. मग त्यानंतर खालच्या चारही बाजूंनी मी व्हिप क्रीम लावून घेते आणि त्यानंतर एका स्क्रॅपरने मी असे वेजेस शार्प करून घेते, म्हणजे केकची हाईटही सेट होते, केकचे वेजेसही सेट होतात आणि जे एक्स्ट्राचं क्रीम आहे तेही काढलं जातं. तर इथे मी व्हिप क्रीममध्ये अर्धा चमचा आपलं रेड कलर टाकून घेतलेला आहे. तर आपल्याला इथे शेडिंग करायची आहे, त्यामुळे मी शेडिंगसाठी जसे जसे शेडिंग वाढणार तसे तसे कलरचं प्रमाणही वाढवणार. तर इथे मी अर्धाच चमचा रेड कलर टाकलेला आहे, फूड कलर येतो तो इझिली कुठेही तुम्हाला कोणत्याही शॉपमध्ये मिळून जाणार. तर इथे मी जेल रेड कलर घेतलेला आहे. तर आधी पहिला कोट केलेला, मग त्यानंतर 1 चमचा मी लिक्विड जेल कलर टाकलेला. तर इथे मी सेकंड लेअर लावते त्याची. आधी पायपिंग बॅगने आधी लावून घेते चारी बाजूंनी. आणि त्यानंतर 1.5 ते 2 चमचे मी रेड जेल कलर टाकलेला आहे, थोडा डार्क कलर येण्यासाठी. तर ही लास्ट लेअर असणार आहे. तर ही चारी बाजूने छान हे क्रीम लावून घ्यायचं आहे. तर आता इथे मी स्क्रॅपरच्या मदतीने टर्नटेबल फिरवून चारही बाजूंनी क्रीमला सेट करून घेणारे, शेप देऊन देणारे, लेअरिंग करून घेणारे त्याची. तर हे जे स्क्रॅपर आहे ते सरळ न पकडता आडव्या दिशेने पकडायचे, त्यामुळे जी आपण स्क्रॅपिंग करतो किंवा लेअरिंग करतो केकची तर ती इव्हनली होते, कुठेही स्पेस राहत नाही किंवा कुठेही बबल क्रिएट होत नाही. आणि याला हळूहळू चारी बाजूंनी छान लेअरिंग करून घ्यायचे. तुम्ही पाहू शकतात किती छान शेडिंग झाली आपल्या केकची, डार्क टू लाईट कलर. आणि आता जे वरचे एजेस आहे जे एक्स्ट्रा निघालेले आहे ते वरच्या साईडने ओढून छान असे इव्हन करून घ्यायचे. तर आता मी इथे वरती चॉकलेट गनाशची लेअरिंग करणार आहे. तर चॉकलेट गनाशला तुम्ही हळूहळू असं टर्नटेबल घेऊन फिरवायचं आहे, त्यामुळे ते इव्हनली स्प्रेड होतं. आणि एका नाईफने त्याला मधल्या बाजूने प्रेशर देऊन साईडच्या बाजूने कव्हरिंग करत जायचं आहे, त्यामुळे ते इव्हनली लागतं केकवर. आता मी खालच्या साईडच्या जो केकचा भाग आहे त्याला थोडं टेक्स्चर देण्याचा प्रयत्न केला आहे. तर मी जो ऑइल अप्लाय ब्रश असतो तर तो मी एक टेक्स्चरसाठी यूज केलेला आहे आणि वरती थोडा टेक्स्चर देण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या कोणत्याही स्टीलच्या चमच्याने किंवा कोणत्याही चमच्याने मी अशी राऊंड शेपचा टेक्स्चर देऊन घेतलेला आहे. तर आता मी इथे शेल शेपचं नोझल यूज केलेलं आहे केकच्या खालच्या लेअरिंगसाठी. तर इथे मी व्हाईट कलरच्या व्हिप क्रीम यूज करून ही डिझाईन क्रिएट केलेली आहे आणि वरच्या लेअरसाठी फ्लॉवर शेपच्या नोझलचा यूज केलेला आहे.
तर आता मी इथे ह्या क्रीमवर मी थोडंसं जो फूड कलर असतो, येल्लो फूड कलर, तो टाकून घेते थोडंसं डेकोरेशनसाठी. आणि हे स्प्रिंकलर्स आहे, सिल्वर कलरचे बॉल्स स्प्रिंकलर्स, तुम्हाला कोणत्याही केक शॉपवर इझिली मिळून जातील. तर मी स्मॉल साईजचे स्प्रिंकलर्स टाकून घेतलेले. मध्येही थोडंसं डेकोरेशन केलं आहे आणि आपण जे चॉकलेटचे डेकोरेशन केलं होतं तेही आजूबाजूने त्याला छान सजावट करून घेतलेली आहे. आणि जेम्सने थोडे जेम्स टाकून छान असं डेकोरेशन केलं आहे. तर इथे आपला 1 किलोच्या प्रमाणाचा केक रेडी आहे. तर मी इथे थोडंसं डेकोरेशनसाठी केक स्टॉपर लावून घेतले. तुम्हाला हा केक कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.